अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। अतिवृष्टीत झालेल्या पिकाचे नुकसान रब्बी हंगामात काढता येईल या आशेवर शेतकरी बसला होता, परंतु या रब्बी पिकातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशात पडली आहे। अतिवृष्टीमुळे कॅलनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने या कॅलनची ही दुरुस्ती करण्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची आवश्यकता असतानाही सरकारकडून संबंधित विभागाला काम करण्या इतका निधी प्राप्त झाला नसल्याने सदरील कामे ही प्रलंबित आहेत। नगरपालिका निवडणूक व माळेगाव यात्रा असल्याने कालवा समितीची बैठकही वेळेत झाली नाही। शेतकऱ्यांकडून तक्रारी येत असल्याने अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी थातूर मातूर कालवा समितीची बैठक घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेतला, परंतु हे पाणी अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले नाही। कालव्याला पाणी येणार या आशेने अनेक शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, हळद यासारखी पिके लावली, परंतु शेतात पाणीच आले नसल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे। आम्हाला पाण्याची अडचण आहे। कॅलनला पाणी असून, तळ्यात पाणी असून पाणी नाही। शेतकरी सगळेच परेशान आहेत। आता म्हणजे भिजवायला कुठलंच पाणी नाही, कुणाच प्रकारचं पाणी नाही। पाणी आलं इकडून तिकडून तर पाण्याला बघत बसावं लागते आम्हाला। आणि लाईटचं मग त्या लाईट खात्याकडे जावं लागतं तिकडे आम्हाला। तिकडे लाईट 5 मिनिटं सोडली की अजून सोडली म्हणतात, अजून बंद करतात, अजून हे करतात। आता इथपर्यंत बेनाळपर्यंत पाणी आलेलं आहे, त्याची पहिली पाळी झालेली आहे म्हणून सांगितलेलं आहे मोठ्या अधिकाऱ्यानं। इथून समोर पाणीच नाही, 10-12 गावला पाणी कुठलंच पाणी आलेलं नाही अजून कुठलं गाव। आता इथून आपलं किरोडा, पहिला प्रथम किरोडा बेनाळ झालेला आहे। बेनाळला काही थोडा भाग पोहोचलेला आहे। किरोडा झाल्यावर धावरी आहे, धावरी, रायवाडी, आपला पानभोशी, चिखलभोशी, धर्मापुरी, आपलं मलकापूर, वंजारवाडी, चिखलभोशी, रायवाडी, परत आपलं कोकरभोशी, निळा, अजून परत शेलगाव, धानोरा, आंबेसांगी, पर्यंत आंबेसांगी, पिपळगाव येते एंडला पिपळगाव, तिथपर्यंत पाणी आलं नाही। बेनाळपर्यंत पाणी आलेलं आहे। पहिली पाळी झाली म्हणून त्यानं सांगून टाकलेलं आहे। आता कोणी अधिकाऱ्याला बोललं तर ते काय म्हणतात, आमचं आता सगळं काय पेरलेलं, आता सगळं काय आमचं नष्ट व्हायला लागलेलं आहे। ढोरायला पाणी नाही, लाईट पाणी जरी असलं ढोरावर थोडं, त्याला लाईट कुठलंच हे नाही। पाणी सुटलं म्हणून ते आम्हाला हे करून टाकलं। आम्ही पेरण्या केल्या, सगळं काही केलंय, सगळं बियाणं, खत, भुईमूग, कोणतं काय चारा, सगळं नष्ट व्हायला लागले। आता अतिशय दुर्दैवी परिस्थिती ह्या कॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे। गेल्या 29 तारखेला पाणी सोडतो असं आश्वासित केल्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी बियाणं पेरलं, खत बियाणं पेरलं, कसल्याच प्रकारचं पाणी गावागावापर्यंत किंवा त्या शेतीपर्यंत पोहोचलं नाही। त्यामुळे बियाणं वाया गेलं, खत वाया गेली, मेहनत वाया गेली। आता एवढी काही परिस्थिती झाली शेतकऱ्याच्या समोर, एवढं काही धर्मसंकट ह्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। एक तर पाण्याची पाळी संपली आणि पाणी नाही, पेरलेलं बियाणं अक्षरशः वाया गेलेलं आहे। ह्यावर इथल्या प्रशासनाने, इथल्या अधिकाऱ्यांनी, इथल्या सर्व मंडळींनी मिळून याच्यावर काहीतरी तोडगा काढला तर ठीक आहे, नाहीतर आता इथून पुढे शेतकऱ्याला वाचायची काही गोष्ट नाही। आणि जर ह्याच्यावर ह्यांनी व्यवस्थित आता ह्या बारीला जर केलं नाही, लवकरात लवकर पाणी सोडलं नाही आणि शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचण्याची उपाययोजना केली नाही तर शेतकऱ्याचा फार मोठा उद्रेक होणार। घंटा आली की 3 तास बंद राहते 3 फेज मध्ये, रात्र राहो दिवस राहो, दिवस त्याच्या 8 घंट्याच्या याच्यामध्ये सुद्धा लाईट चालत नाही। रात्रीला जरी असली तरी आम्हाला 3 फेज मध्ये 2 तास 3 तास बंदच राहते। रात्री राहो की दिवसा राहो, 5 मिनिटं गेली की 1 घंटा चालू करणार लाईटला। आणि कॅनलचं पाणी आलं तरच आम्हाला काहीतरी करायला, तर काय करणार आमच्या इकडे किरोड्यापासून पुढच्या लोकांचं शेतीचं। 23ला पाणी सोडलं म्हणले ते ना, पाणी आलं नाही आम्हाला। 23ला नाही की पाणी चाललं नाही आतापर्यंत। जानेवारीची आता 19 तारीख आली, 19 पर्यंत बी पाणी नाही। पाणी जर सोडत नसेल ते ना, तर आम्हाला आधी सांगलं सुटाले म्हणून। आता आम्ही हायब्रिड पेरले, आमच्या हळदीचं नुकसान आहे। आता पाणी आलं म्हणून बागायती केली आताची सुद्धा। पाणी सोडलं तर आम्ही आता सध्या 8 दिवसात पाणी आम्हाला पोहोचलं तर काहीतरी चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी, शेतकऱ्यासाठी। आणि एक गाव नाही साहेब, 20 गावामध्ये आता हे प्रॉब्लेम आहे सगळ्या एकाच गावात। मी मनोहर गाडेकर, धावरी, 4,000 रुपये लोकांचे घेऊन एक बॅग टाकली, 2 खताचे पोते टाकले, 2 युरियाचे टाकलेत। रात्रभर बेजार झालो। हिरीमध्ये घोट पाणी राहिलं नाही आमच्या।
आम्ही कॅलनच्या साहेबाकडे गेलो तर ते पाणी पाळी झाली म्हणते साहेब. तर आम्ही आता एवढा खर्च करून आता तोंडाला आल्ला गहू आमचा गेला तर आम्ही शेतकऱ्यांना कसं करायचं? आमच्या दावरीत कमीत कमी आता कोण्याच विहिरीला असा पाणी नाही. एवढा पाऊस पडला की आमचा वाहून गेले आणि आम्हाला देवानच काळाची वेळ आणली की आमच्या वावरात फिरायलाच पाणी नाही आणि एवढं तर पाणी पडलं. आता असं सांगायला गेलं तर कोणाला एवढं वाटेल की आमच्या इकडे एवढं पाणी पडून गेलं कुठं? अक्षरशः येऊन बघा आमच्या एरियामध्ये गोठच नाही आता. काही शेतकऱ्याकडे विहीर बोर आहेत, परंतु लाईट बंद चालू होत असल्याने हे शेतकरी आपल्या पिकांना पाणीही देऊ शकत नाहीत. अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे. शिवसेनेचे युवा नेते पुरुषोत्तम धोंडगे यांच्या माध्यमातून तहसील कार्यालय, वीज वितरण कार्यालय व संबंधित पाणी वाटप कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे शेतीसाठी तात्काळ पाणी सोडा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अरे हा निष्क्रिय अधिकाऱ्याचं करायचं काय? या निष्क्रिय अधिकाऱ्याचं करायचं काय? शेतकऱ्याला वीज, शेतकऱ्याला वीज, भवानी, भवानी, अरे हवा पुण्याचा, हवा पुण्याचा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी एसडीएम साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आपण आलो होतो. याआधी सुद्धा शिवसेनेच्या वतीनं आपण जे कॅनलची नासूक झाली होती अतिवृष्टीमुळे त्याची दुरुस्ती करण्याच्या संदर्भामध्ये आपण विनंती केली होती. त्यांना निवेदन दिलं होतं, त्या संदर्भात पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने त्यांची दुरुस्ती त्यांनी केली. काही ठिकाणची दुरुस्ती राहिलेली आहे ती तात्काळ आणखी करण्यात यावं. अतिवृष्टीमुळे पावसाळ्यातलं पीक सगळं गेलं. आता रब्बी आहे ते बी पाणी कॅनल आहे, शिवाजी धरणामध्ये पूर्ण पाणी मुबलक आहे. सगळ्या गोष्टी असताना आज सुद्धा त्या कॅनलला पाणी सोडत नाही आणि त्याच्यामुळं एकतर वरच्या आसमानी संकटामुळं शेतकऱ्याला तिथं जमीनदोस्त करण्याचं काम निसर्गानं केलं आणि उरले सुरला शेतकऱ्याचा जो कणा आहे तो हे प्रशासन तोडण्याच्या मार्गावर लागलेला आहे. जर त्यानं जर वेळेवर तिथं पाणी सोडलं कॅनलला तर आता येणारं पीक जे आहे ते तर शेतकऱ्याला घेता येईल, तेही घेता ना गेले. एवढी दयनीय अवस्था आहे. सगळं पाणी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्याच्याकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. तर या संदर्भामध्ये आपण जर योग्य पावलं उचलला नसाल तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी सत्याग्रहाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्याच्या हक्कासाठी लढण्यासाठी आम्ही या ठिकाणी तत्पर आहोत आणि शेतकरी राजालाही विश्वास देतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत. निश्चित कुठलीही गोष्ट हे प्रशासनचं काम करत नसेल तर त्यांना दारावर धरण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट, लाईटचा प्रश्न एवढा मोठा आहे. एक तर तुम्ही पाळीनं लाईट द्यायला शेतकऱ्याला पिकासाठी 5 मिनिटाला 10 मिनिटाला ट्रिप कराली, 5-10 मिनिटाला ट्रिप, लगेच लाईट चालली. म्हणजे शेतकऱ्यांना का त्या मोटर पैसे थांबावं काय? लाईट आली की बटन दाबायचं, लाईट गेली की अजून बसायचं, तसं थांबायचं. लाईट आली की बटन दाबायचं आणि ते खेळ चालू आहे. लाईटचा खेळ तुम्हाला सांगतो एवढा वाईट आहे या तालुक्यामध्ये की लाईट ही जेव्हा लावतात तेव्हा पाणी हे त्या पाईपामध्येच खेळाले, शेतात जायचा विषयच नाही. लाईट आली, मोटर लावली, पाईपात पाणी आले की लगेच गेली. म्हणजे त्या पाणी फक्त त्या पाईपामध्ये खेळायसाठी प्रशासन करते का? शेतकऱ्याला आधीच नुकसान झाले. पावसाळ्यामध्ये दुनियाची अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. शेतकरी आज प्रचंड संकटामध्ये आहे. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये काय झालं ते मला वेगळं सांगायची गरज नाही. माझं एवढंच आपल्याला म्हणणं आहे की आज जे त्यांच्या तोंडाला आलेला घास जो आहे, जे त्यांचं पीक आहे, त्या पिकाला जर कॅनलला व्यवस्थित पाणी दिलं, मोटर जर तुम्ही व्यवस्थित, लाईट जर व्यवस्थित दिली, लाईट तुम्ही अर्धा तास ठेवू शकत नाही, 1 तास ठेवू शकत नाही, 2 तास ठेवू शकत नाही. 1 मिनिटा, 5 मिनिटाला, 10 मिनिटाला तुम्ही ट्रिक करताय, हे कुठला प्रकार आहे? दुसरी गोष्ट, शासनाच्या वतीनं विहिरी केल्या, विहिरी मंजूर झाल्या, शासनाने त्याला अनुदान दिलं, पूर्ण काम झालं, शेतकऱ्यांनी त्याच्यात आपले 2 रुपये घालवले, सगळ्या गोष्टी केल्या. विहिरी कशासाठी केल्या? शेतीसाठी. शेतीला आता विहिरीतून पाणी कसं काढायचं? का वंजळीनं काढायचं का पाणी? आज त्या ठिकाणी तुम्ही कनेक्शन देत नाही, मीटर देत नाही. तुम्ही काय म्हणता की सोलार कोण ऑनलाईन करा. ऑनलाईन केलं तर ऑनलाईन वाल्याला सोलारला देत नाही, मीटर बी देत नाही. का शेतकरी पैसे द्यायला, मग शेतकऱ्यांना करायचं काय? म्हणजे हे जे प्रकार लाईट ऑफिसचा चालू आहे हे खूप चुकीचं आहे. याच्यावर मार्ग काढण्याच्या संदर्भात याच्या आधी सुद्धा आम्ही एसडीएम साहेबाला, तहसीलदार साहेबाला त्या ठिकाणी विनंती केलेली, आजही आम्ही केले. आज ते मिटिंगला बाहेर आहेत, आज आमची भेट होऊ शकली नाही, पण आम्ही सर्व सिस्टमवर या ठिकाणी आलो होतो
आम्ही शेतकऱ्याच्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढणार आणि उद्या पुन्हा या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन त्यांना काय भूमिका आहे, काय शेतकऱ्याचं दुःख आहे ते त्यांना सांगणार आहे, त्याच्यावर काय उपाययोजना ते करणार आहेत त्यांनी आम्हाला सांगावं. जर आमच्या शेतकऱ्याचं आमचं समाधान झालं ठीक आहे, नाही तर काय तहसील आमचंच आहे, SDM ऑफिस आमचंच आहे, सगळं आमचंच आहे. शेतकऱ्यासाठी आम्हाला इथं बसावं लागेल. आज शेतकरी पहिलेच अडचणीमध्ये, त्याच्यात आता आलेलं तोंडाला पीक आलेलं, तिथं बी तुम्ही जर पाण्यासाठी त्याला जर तुटवडा करत असाल, कॅनलवर मुबलक पाणी आहे हो, तळ पूर्ण भरून आहे आणि शेतकऱ्याला पाणी मिळत नाही, कॅनलला पाणी मिळत नाही, ही कोणती पद्धत आहे? कुठलं नियोजन आहे? पाटबंधारे काय झोपले काय? म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार प्रशासनानं केला पाहिजे. जर प्रशासन जर करत नसेल तर त्या प्रशासनाला नीट कसं करायचं हे शिवसेनेला चांगल्या पद्धतीनं माहित आहे, इथल्या शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं माहित आहे. येणाऱ्या काळात निश्चित आम्ही त्या ठिकाणी करून लाईट ऑफिस वाल्याला एक मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी चेतावणी देतो की आपण ज्या पद्धतीनं वागताय, ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला त्रास होतोय, ज्या पद्धतीनं तुम्ही जाणून बुजून ओव्हरलोड व्हायला तर एक दिवस व्हायला का? तुम्हाला कळता येत नाही का मग लोड वाढवायचं? म्हणजे शेतकऱ्याला वेटीच धरता का प्रत्येक वेळेस? तुम्ही 2 मिनिटं 5 मिनिटं तुम्ही जा बरं शेतामध्ये रात्री पाणी द्यायला, एक दिवस राहून बघा रात्री काय हाल होते ते. 10 मिनिटं लाईट ठेवायला लगेच बंद, 10 मिनिटं लाईट ठेवायला लगेच बंद. म्हणजे काय खेळ चाललाय? तुम्हाला काय मनमानी वाटाली का? तुम्ही काय मालक झाले वाटाले काय या तालुक्याचे? शेतकऱ्याला कोणी वाली नाही वाटते काय? तर ही गोष्ट तुम्ही गांभीर्यानं घ्या. जर माझ्या शेतकऱ्याला त्रास होत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या सोबत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या समोर उभा टाकायचं काम शिवसेना या ठिकाणी करणार आहे. आणि या निमित्तानं आपल्या माध्यमातून पुन्हा विनंती आम्ही त्यांना सगळ्यांना करतो की निश्चित शेतकऱ्याचं आता जे काही नुकसान व्हायचं ते झालंय, पण आता याच्या पुढचं नुकसान टाळण्यासाठी तात्काळ आपण कॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी सोडावं, ज्या ठिकाणी दुरुस्ती नाही त्या ठिकाणी दुरुस्ती करावी आणि लाईटच्या बाबतीमध्ये आपण गांभीर्याने करावं. नाही तर लाईट ऑफिसला जाऊन बसावं लागेल आम्हाला, तिथलीच लाईट तोडावं लागेल आम्हाला जाऊन. आधी ज्या पद्धतीने हे लाईट ऑफिस करते हे एकदम चुकीचं करते. पुन्हा एकदा या सर्व शेतकरी सगळे परेशान आहेत. फोनवर फोन की असं झालं भाऊ, तसं झालं भाऊ, लाईट गेली भाऊ, लाईट 5 मिनिटं टिकना गेली. या पद्धतीचं जे वातावरण चालू आहे हे चुकीचं आहे. प्रशासनानं जाग्यावर यावं, जमिनीवर यावं, नाही तर त्याला जमिनीवर आणण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही निश्चित करू. जय क्रांती, जय महाराष्ट्र.